चालू घडामोडी अंतिम प्रहार या आपल्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मागे जी न्यूज दिसतेय त्याच्यामध्ये चित्त्यांच्या स्वागतासाठी गुजरातमधील बन्नी सज्ज असं टायटल दिसतंय. चित्त्यांच्या पुनर्वसनावरती बऱ्याचदा प्रश्न आपल्याला यापूर्वी राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल याच्यामध्ये विचारला गेलेला दिसतो. चित्ता पुनर्वसनाचा प्रकल्प जर लक्षात घेतला तर 17 सप्टेंबर 2022 ला भारतामध्ये नामिबियामधून चित्ते आणलेले होते आणि तेव्हापासून हा प्रोजेक्ट चालू झाला. त्याच्यानंतर आता जर बघितलं तर आफ्रिका आणि नामिबिया या दोन ठिकाणाहून आपण चित्ते आणलेली आहेत आणि आफ्रिकन चित्त्यांचं पुनर्वसन आपण करण्याचा प्रयत्न करतोय. याच्यासाठी पहिलं लोकेशन निवडण्यात आलेलं होतं मध्य प्रदेश मधलं पालपूर कुनो वन्यजीव अभयारण्य. त्याच्यानंतर या चित्त्यांचं एक्सटेन्शन हे मध्य प्रदेश मधल्याच गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात देखील करण्यात आलं. आणि आता तुम्हाला असं लक्षात येईल की गुजरात मधल्या कच्छ जिल्ह्यातला बन्नी या ठिकाणी एक गवताळ प्रदेश आहे आणि त्या गवताळ प्रदेशांमध्ये या चित्त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी केलं जाते. बेसिकली याच्यासाठी 10 वेगवेगळे प्रदेश निवडलेले आहेत आणि त्या 10 पैकी एक बन्नी आहे. म्हणजे आता मध्य प्रदेश व्यतिरिक्त कुठे चित्त्यांचं पुनर्वसन केलं जाते तर ते त्या ठिकाणी बन्नीमध्ये केलं जाते. याच्यासाठी तिथं वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. त्याचबरोबर ते क्षेत्र जे आहे तर ते चित्त्यांसाठी सिक्युअर केलेलं आहे जेणेकरून तिथं इतर मांसाहारी प्राणी आल्यामुळं चित्त्यांच्या भक्ष्यांवरती परिणाम त्या ठिकाणी होणार नाही किंवा चित्त्यांना भक्ष्य कमी पडणार नाही. आता चित्त्यांच्या पुनर्वसनासाठीचा जो कृती आराखडा आहे तर त्या कृती आराखड्यामध्ये 10 संभाव्य ठिकाणं सूचीबद्ध केलेली आहेत. डायरेक्टली प्रश्न जरी नाही आला तरी इनडायरेक्टली याच्यावरती प्रश्न येऊ शकतो जेव्हा तुम्हाला रॅन्डमली अ गट ब गट जोड्या लावावरती साठी राष्ट्रीय उद्यानं किंवा अभयारण्यावरती प्रश्न येतो. त्यामुळे ही 10 अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानं लक्षात ठेवा. याच्यामध्ये आहे ते म्हणजे गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड, त्याच्यानंतर बन्नी गवताळ प्रदेश आणि दुबरी वन्यजीव अभयारण्य मध्य प्रदेश, संजय गांधी उद्यान मध्य प्रदेश, बगदारा वन्यजीव अभयारण्य मध्य प्रदेश, नवरादेही वन्यजीव अभयारण्य आणि जो आता वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश, कुनो वाळवंट राष्ट्रीय उद्यान राजस्थान, शाहगड गवताळ प्रदेश राजस्थान आणि कैमूर उत्तर प्रदेश या 10 ठिकाणी संभाव्य ही या साइट्स आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला चित्त्यांचं पुनर्वसन करता येतं. PYQ वरून असं एक अप्रोच बिल्डिंग जे आहे तर ते करणं अपेक्षित आहे. थँक्यू व्हेरी मच.